स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण दाब यावरील पुस्तकामध्ये जी सोडवलेली उदाहरणे दिलेली आहेत ती अभ्यासणार आहोत. पहिलं उदाहरण बघूया. फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ 0.25 मीटर स्क्वेअर असून त्याचे वजन 50 न्यूटन आहे. त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा. एका फळीवरती एक डबा ठेवलेला आहे. ठीक आहे. आपल्याला त्या डब्याचं वजन आणि त्याच्या तळभागाचं क्षेत्रफळ दोन्ही दिलेलं आहे. या डब्याचं वजन म्हणजेच जे बल आहे ते या फळीवरती लंब दिशेमध्ये प्रयुक्त होणार आहे आणि ते कोणत्या क्षेत्रफळावरती प्रयुक्त होईल तर डब्याचा जो तळभाग आहे तेवढ्याच भागावरती डब्याचं वजन हे बलाच्या स्वरूपात प्रयुक्त होत आहे. ठीक आहे. आपल्याला दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. क्षेत्रफळ दिलेलं आहे, डब्याचं वजनसुद्धा दिलेलं आहे. फक्त आपल्याला सूत्र वापरून उत्तर काढायचं आहे. प्रथम दिलेली माहिती लिहूया. क्षेत्रफळ बरोबर डब्याच्या तळाचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे 0.25 मीटर स्क्वेअर. डब्याचं वजन म्हणजेच जे बल प्रयुक्त होणार आहे ते 50 न्यूटन आहे. दोन्हीची एकके सुद्धा SI पद्धतीमध्ये दिलेली आहेत. आता दाबाचं सूत्र काय आहे, बल भागिले क्षेत्रफळ. ज्या भागावरती ज्या क्षेत्रफळावरती ते बल लंब दिशेत प्रयुक्त होत आहे ते क्षेत्रफळ घ्यायचे आपल्याला, म्हणजेच डब्याच्या तळभागाचं क्षेत्रफळ. ठीक आहे. ते आहे 0.25 मीटर स्क्वेअर. बल म्हणजेच डब्याचं वजन ते आहे 50 न्यूटन. 50 भागिले 0.25 बरोबर 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर यालाच तुम्ही पास्कल असं लिहू शकता. 200 पास्कल किंवा 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतका दाब तिथं निर्माण होत आहे. दुसरं उदाहरण बघूया. जर पाण्याची घनता 10⁻³ kg पर मीटर क्यूब आणि लोखंडाची घनता 7.85 गुणिले 10⁻³ kg पर मीटर क्यूब असेल तर लोखंडाची सापेक्ष घनता काढा. ठीक आहे. आपल्याला इथं दोन्ही घनता दिलेल्या आहेत. आपल्याला सापेक्ष घनता काढायची आहे. सापेक्ष घनतेचं सूत्र काय आहे, पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. लोखंडाची सापेक्ष घनता ही आपल्याला काढायची आहे. प्रथम दिलेली माहिती लिहा. पाण्याची घनता दिलेली आहे, लोखंडाची घनतासुद्धा दिलेली आहे. लोखंडाची सापेक्ष घनता बरोबर लोखंडाची घनता भागिले पाण्याची घनता. 7.85 गुणिले 10⁻³ kg पर मीटर क्यूब भागिले 10⁻³ kg पर मीटर क्यूब. सापेक्ष घनतेचं सूत्र काय आहे, पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. म्हणून लोखंडाची सापेक्ष घनता काय येईल, लोखंडाची घनता भागिले पाण्याची घनता. दोन्ही घनता इथं दिलेल्या आहेत आपल्याला. याचा भागाकार किती येईल, 10⁻³ इथं कॅन्सल होईल आणि 7.85 इतकं आपलं उत्तर आहे. इथं समान राशींचं गुणोत्तर प्रमाण आहे त्यामुळं सापेक्ष घनतेला हे एकक नसतं. ठीक आहे. तिसरं उदाहरण बघूया. स्क्रूच्या टोकाचे क्षेत्रफळ 0.5 mm² असून त्याचे वजन 0.5 न्यूटन आहे. तर स्क्रूने लाकडी फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा. तो पास्कलमध्ये काढण्यास सांगितलेला आहे इथं. ठीक आहे. आता क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 0.5 mm². आपल्याला पास्कलमध्ये दाब काढायचा आहे, म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये आपल्याला उत्तर पाहिजे. पण इथं क्षेत्रफळ जे आहे ते mm² दिलेलं आहे. म्हणून आपण ह्या mm² आपण मीटर स्क्वेअरमध्ये जर केलं तर ते कसं कन्वर्जन होईल. 1 mm म्हणजे किती आहे, 1 mm म्हणजे 10⁻³ मीटर. ठीक आहे. 1 mm² किती येईल आपला, 10⁻³ त्याचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर. -3 गुणिले घाताचा घात असेल तर गुणाकार होतो. -3 गुणिले 2 -6 म्हणजे 1 mm² म्हणजे 1 mm² म्हणजे 10⁻⁻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 ⁻
म्हणजेच काय येईल 0.5 गुणिले 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. ठीक आहे, MM स्क्वेअरचं मीटर स्क्वेअरमध्ये आपण कन्वर्जन केलेलं आहे. आपल्याला स्क्रूचं वजन दिलेलं आहे म्हणजे तेवढं बल तिथं प्रयुक्त होत आहे, ते आहे 0.5 न्यूटन. म्हणून दाबाचं सूत्र काय आहे, वजन भागिले क्षेत्रफळ. वजन म्हणजेच काय, इथं प्रयुक्त होणारं बल असेल ते आहे 0.5 न्यूटन. क्षेत्रफळ आपण मीटर स्क्वेअरमध्ये आता काढलेलं आहे, ते आहे 0.5 गुणिले 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. 0.5 कॅन्सल होईल, 10⁻⁶ वरती गेल्यानंतर 10⁻⁶ होईल अधिक. ठीक आहे, 10⁻⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 10⁻⁶ इथं अंशामध्ये जर गेला तर इथं 10⁻⁶ येईल. ठीक आहे,
10⁻⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय? पास्कल. म्हणजे निर्माण होणारा दाब हा 10⁻⁴ पास्कल इतका असेल. इथं आपल्याला या उदाहरणामध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे, MM स्क्वेअरचं आपल्याला रूपांतर करायचं आहे मीटर स्क्वेअरमध्ये आणि ते आपल्याला जमलं पाहिजे. चौथं उदाहरण बघूया. एका धातूच्या ठोकळ्याचे वस्तुमान 10 kg असून त्याची लांबी 50 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर आणि उंची 20 सेंटीमीटर आहे. त्याची आकृती दिलेली आहे आपल्याला. टेबलावर धातूचा ठोकळा पुढील पृष्ठभागांवर ठेवल्यास त्याने प्रयुक्त केलेला दाब काढा. कोणते पृष्ठभाग दिलेले आहेत? 3. ABCD, CDEF आणि BCFG. कोणत्या स्थितीत दाब अधिकतम असेल ते सांगा. इथं लक्षात घ्या, वस्तुमान दिलेलं आहे, वजन दिलेलं नाही. ठीक आहे. आणि सर्व आपल्याला ह्या लांबी ज्या आहेत, लांबी, रुंदी आणि उंची या सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. प्रथम आपण आकृती बघूया. हा धातूचा ठोकळा दिलेला आहे आपल्याला आणि याचे वेगवेगळे पृष्ठभाग जर आपण टेबलावरती ठेवले तर त्या पृष्ठभागांवरती निर्माण होणारा दाब त्या ठोकळ्याच्या वजनामुळं किती असेल तो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आपल्याला एकतरी बल म्हणजेच त्या धातूच्या ठोकळ्याचं वजन माहिती पाहिजे आणि ज्या पृष्ठभागावरती तो ठोकळा ठेवलेला असेल त्याचं क्षेत्रफळ माहिती पाहिजे, म्हणजे आपण दाब काढू शकतो. तर तिन्ही केसेसमध्ये इथं धातूच्या ठोकळ्याचं वजन हे सारखंच असेल. ठीक आहे. म्हणजे प्रयुक्त होणारं बल आपल्याला वस्तुमान दिलेलं आहे त्यावरून वजन काढायचं आहे, म्हणजे आपल्याला जीनी त्याला गुणाकार करावा लागेल. जी काय आहे? गुरुत्वीय प्रवेग. गुरुत्वीय प्रवेग किती आहे? 9.8. ठीक आहे. 10 गुणिले 9.8 बरोबर 98 न्यूटन इतकं प्रयुक्त होणारं बल असेल. प्रयुक्त होणारं बल म्हणजेच काय? धातूच्या ठोकळ्याचे वजन. वस्तुमान दिलेलं आहे म्हणजेच एमची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. एम किती आहे? 10 kg गुणिले जीची व्हॅल्यू काय आहे? 9.8. दोघाचा गुणाकार केल्यानंतर 98 न्यूटन इतकं आपल्याला वजन म्हणजेच प्रयुक्त होणारं बल भेटलेलं आहे. आता आपल्याला तिन्ही जे पृष्ठभाग आहेत त्यांचं क्षेत्रफळ काढलं तर आपण त्यावरती निर्माण होणारा दाब सहजरित्या काढू शकतो. प्रथम बघूया आपण ABCDचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. ठीक आहे. ABCDचं क्षेत्रफळ कसं काढणार आहे? उंची गुणिले लांबी म्हणजेच 50 गुणिले 20. जर या ABCD या पृष्ठभागावरती हा ठोकळा ठेवला असा टेबलावरती तर आपल्याला त्या केसमध्ये या ABCDचं क्षेत्रफळ माहिती पाहिजे निर्माण होणारा दाब काढण्यासाठी. ठीक आहे. ABCDचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले उंची. लांबी आहे 50 सेंटीमीटर, उंची आहे 20 सेंटीमीटर. 50 गुणिले 20 बरोबर 1000 सेंटीमीटर स्क्वेअर. आता 1000 सेंटीमीटर स्क्वेअरचं आपल्याला मीटर स्क्वेअरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे किती? 10⁻² मीटर. 1 सेंटीमीटर स्क्वेअर काढायचं आहे आपल्याला म्हणजेच 10⁻² त्याचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर इतका ते येईल. -2. ठीक आहे. घाताचा घात म्हणजे गुणाकार होईल. -2 गुणिले 2 म्हणजे -4 मीटर स्क्वेअर येईल. ठीक आहे. त्यामुळं 1000 सेंटीमीटर स्क्वेअर बरोबर 1000 गुणिले 10⁻⁴ मीटर स्क्वेअर येईल. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर किती येईल? हे 0.1 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. हे इथं लिहिलेलं आहे 0.1 मीटर स्क्वेअर. आता आपल्याला क्षेत्रफळ माहिती आहे आणि धातूच्या ठोकळ्याचं वजन म्हणजे प्रयुक्त होणारं बलसुद्धा माहिती आहे. ठीक आहे. फक्त आता आपल्याला सूत्र वापरायचं आहे. दाब बरोबर वजन भागिले क्षेत्रफळ बरोबर 98 भागिले 0.1 बरोबर 980 पास्कल. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय? पास्कल. ठीक आहे. हे आता ABCDवरती निर्माण होणारा दाब आपण काढलेला आहे. त्याचप्रमाणे आपण पृष्ठभाग CDEF याचं क्षेत्रफळ जर काढलं तर आपल्याला त्यावरती निर्माण होणारा दाबसुद्धा काढता येईल. CDEF या पृष्ठभागावरती जर ठोकळा ठेवला तर निर्माण होणारा दाब काय असेल? वजन भागिले CDEFचे क्षेत्रफळ. ठीक आहे. CDEFचं क्षेत्रफळ किती आहे? CDची लांबी किती असेल? 50 असेल. ठीक आहे. आणि CFची ही जी रुंदी दिलेली आहे इथं ती किती दिलेली आहे आपल्याला? 10 सेंटीमीटर म्हणजेच 50 गुणिले 10 हे CDEFचे क्षेत्रफळ असेल. ठीक आहे. CDEFचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर 50 गुणिले 10 सेंटीमीटर बरोबर 500 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअरमध्ये कसं रूपांतर करायचं ते आपण आत्ताच बघितलेलं आहे. 500 सेंटीमीटर स्क्वेअर बरोबर
500 गुणिले 10⁻⁴ मीटर स्क्वेअर इतकं येईल. याचं जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर 500 गुणिले 10⁻⁴ किती येईल? 0.05 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता दाब काढायचं आपल्याला. वजन भागिले क्षेत्रफळ. वजन आपण आधीच काढलेलं आहे 98 न्यूटन. क्षेत्रफळ आत्ता काढलं 0.05. याचा भागाकार केल्यानंतर किती येईल? 1960 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल. ठीक आहे. 1960 पास्कल. पहिल्या केसमध्ये निर्माण झालेला दाब हा 980 पास्कल आहे. या केसमध्ये निर्माण झालेला 1960 पास्कल इतका दाब आहे. आता पृष्ठभाग BCFG वरती निर्माण होणारा दाब काढायचा आहे. त्यासाठी त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. BCFGचं क्षेत्रफळ. BCFG म्हणजे या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ ते किती असेल? 20 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याचं BCFGचं क्षेत्रफळ बरोबर उंची गुणिले रुंदी बरोबर 20 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर म्हणजेच 200 सेंटीमीटर स्क्वेअर. 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर. 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻² त्याचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर येईल म्हणजेच 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. 1 सेंटीमीटर किती असतं? 10⁻² मीटर. 1 सेंटीमीटर स्क्वेअर इतकं घ्यायचं असेल तर 10⁻² त्याचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर. -2 गुणिले 2 -4 म्हणजे 10⁻⁴. ठीक आहे. आता इथं 200 गुणिले 10⁻⁴ बरोबर किती येईल? 0.02 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. 200 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच 0.02 मीटर स्क्वेअर. दाबाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. वजन भागिले क्षेत्रफळ. 98 भागिले 0.02 म्हणजेच 4900 पास्कल इतकं त्याचं उत्तर आलेलं आहे. आता हा भागाकार कसा केलेला आहे? इथं 0.02 म्हणजे 98 भागिले 0.02ला कसं लिहिलं? 2 गुणिले 10⁻². -2 जर अंशामध्ये गेला तर तो किती होईल? 10⁻² म्हणजेच 98 गुणिले 10⁻² भागिले 2 म्हणजेच 9800 भागिले 2 ते किती येईल? 4900. ठीक आहे. आता तिन्ही दाब बघा निर्माण झालेले. पहिल्या केसमध्ये किती आहे तो? 980 पास्कल. दुसऱ्या केसमध्ये आहे 1960 पास्कल आणि BCFG वरती निर्माण होणारा दाब हा 4900 पास्कल म्हणजेच हा जो निर्माण झालेला दाब आहे तो अधिकतम दाब आहे 4900 पास्कल. आता यावरून इथं निष्कर्ष कोणता काढलेला आहे? संपर्क क्षेत्रफळ जेवढे कमी तेवढा दाब अधिक. म्हणजे BCFGचं क्षेत्रफळ किती आहे बघा? 0.02 मीटर स्क्वेअर. हे सगळ्यात कमी क्षेत्रफळ आहे. ठीक आहे. CDFचं क्षेत्रफळ 0.05 आहे आणि ABCDचं क्षेत्रफळ आहे 0.1 मीटर स्क्वेअर. त्यामुळं जेवढं क्षेत्रफळ कमी असेल तेवढा हा भागाकार जास्ती येणार म्हणजेच निर्माण झालेला दाब जास्ती असेल. ठीक आहे. छेदामधील हे जे क्षेत्रफळ जर कमी झालं तर हा पूर्ण भागाकार जो आहे वजन भागिले क्षेत्रफळ तो वाढेल म्हणजेच निर्माण झालेला दाब हा जास्ती असेल. त्यामुळं संपर्क क्षेत्रफळ जेवढे कमी तेवढा दाब अधिक असेल. आता शेवटचं उदाहरण बघूया. एका संगमरवरी फरशीच्या तुकड्याचे वजन हवेमध्ये 100 ग्राम आहे. त्याची घनता 2.5 ग्राम पर cc म्हणजेच क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब इतकी असेल तर त्याचे पाण्यातले वजन किती होईल? ठीक आहे. ग्राम पर cc मध्ये आपल्याला घनता दिलेली आहे. त्याचं हवेतील वजनसुद्धा दिलेलं आहे. आपल्याला पाण्यातील वजन किती आहे होईल हे काढायचं आहे. ठीक आहे. तर प्रथम यामध्ये आपल्याला घनता दिलेली आहे तर त्यावरून आपण काय काढू शकतो? आकारमान. घनता बरोबर काय असतं? वजन भागिले आकारमान. म्हणून आकारमान बरोबर वजन भागिले घनता. आपल्याला वजन दिलेलं आहे. हवेतील वजन दिलेलं आहे 100 ग्राम. घनता सुद्धा दिलेली आहे 2.5 ग्राम पर cc. ठीक आहे. आता यावरून आकारमान किती आलेलं आहे त्या फरशीच्या तुकड्याचं? 40 cc. ठीक आहे. 40 cc आलेलं आहे. आर्किमिडीजचं तत्त्व काय आहे? एखादी वस्तू पाण्यामध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवल्यानंतर त्यावरती वरच्या दिशेने बल प्रयुक्त होते आणि हे प्रयुक्त होणारं बल किती असतं? तर त्या वस्तूने बाजूला सारलेल्या
द्रव्याच्या वजना इतकं ते बल असतं. आता आपल्याला बाजूला सारलेलं पाणी किती असेल, या फरशीचा तुकडा जर आपण पाण्यात बुडवला तर तो किती पाणी बाजूला सारेल, तर त्याच्या आकारमाना इतकं. आकारमान आपण ऑलरेडी इथं काढलेलं आहे, ते आहे 40 cc. ठीक आहे. आता त्या बाजूला सारलेल्या पाण्याचं आपल्याला वजन काढायचं आहे. ठीक आहे. आपल्याला आता त्याचं आकारमान माहिती आहे, त्यावरून आपल्याला वजन काढायचं आहे. आकारमान माहिती आहे, वजन काढायचं आहे, तर आपल्याला पाण्याची घनता माहीत असायला पाहिजे. पाण्याची घनता ग्राम पर सी सीमध्ये किती असते? 1 ग्राम पर सी सी इतकी पाण्याची घनता असते. ठीक आहे. मग आता त्या बाजूला सारलेल्या पाण्याचं वजन किती असेल? बाजूला सारलेल्या पाण्याचं आकारमान हे 40 cc आहे, त्यावरून आपल्याला त्याचं वजन काढायचं आहे. आकारमान आपल्याला माहिती आहे, घनतासुद्धा माहिती आहे, म्हणून वजन बरोबर आकारमान गुणिले घनता, म्हणजे 40 cc गुणिले 1 ग्राम पर सी सी, ते किती येईल? 40 ग्राम. ठीक आहे. आता जेव्हा तो फरशीचा तुकडा आपण पाण्यात बुडवलेला आहे त्यावेळेस त्याचं जे वजन आहे, ठीक आहे, समजा फरशीचा तुकडा आपण पाण्यात बुडवला तर त्याचं वजन जे आहे ते खालच्या दिशेने इथं प्रयुक्त होत आहे, म्हणजे गुरुत्वीय बलामुळे ते जे वजन आहे त्याची दिशा कोणती असेल? खालच्या बाजूने. परंतु आर्किमिडीजच्या तत्वानुसार जर एखादी वस्तू द्रव्यामध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवली तर त्यावरती वरच्या दिशेने प्रयुक्त होणारं एक बल असतं. ते किती असतं? त्या वस्तूने जेवढं द्रव्य बाजूला सारलेलं आहे त्याच्या वजना इतकं ते बल असतं. ते आपल्याला आपण काढलेलं आहे, किती आहे ते? 40 ग्राम. ते कशावरून काढलं आपण? बाजूला सारलेलं पाणी, त्याचं आपल्याला आकारमान माहिती होतं, त्यावरून आपण त्याचं वजन काढलेलं आहे. आपल्याला पाण्याची घनता माहिती आहे. ठीक आहे. म्हणजेच ते आलं आहे 40 ग्राम. मग आता एक बल जे आहे ते खालच्या दिशेने प्रयुक्त होत आहे आणि दुसरं वरच्या दिशेने, म्हणजे दोघाची वजाबाकी होईल आणि ती जी वजाबाकीचं उत्तर असेल तेच पाण्यातील वजन असेल. म्हणजे 100 ग्राम हे हवेतील वजन आहे. वरच्या दिशेने प्रयुक्त होणारं बल किती आहे? 40 ग्राम. म्हणजेच 100 ग्राम वजा 40 ग्राम बरोबर 60 ग्राम इतकं पाण्यातील वजन असेल. परत एकदा बघा, पाण्यातील वजन काढण्यासाठी आपल्याला त्या वस्तूनं जेवढं पाणी बाजूला सारलेलं आहे त्याचं वजन माहिती पाहिजे, म्हणजे आपण त्यावरती वरच्या दिशेने जे बल प्रयुक्त होणार आहे ते काढू शकू. आर्किमिडीजच्या तत्वानुसार वरच्या दिशेने जे बल प्रयुक्त होत आहे ते बाजूला सारलेल्या पाण्याच्या वजना इतकं असतं. आता त्या पाण्याचं वजन कसं काढणार आहेत आपण? तर आपल्याला पाण्याचा आकार, जे बाजूला सारलेलं पाणी आहे त्याचं आकारमान माहिती आहे, ते किती असेल? तर त्या फरशीचं जेवढं आकारमान असेल तेवढंच पाणी ती फरशी बाजूला सारेल पाण्यामध्ये. ठीक आहे, बरोबर आहे. पण आकारमान कसं काढणार आपण? फरशीचं आकारमान म्हणजेच बाजूला सारलेल्या पाण्याचं आकारमान असेल. आपल्याला वजन दिलेलं आहे फरशीचं आणि आपल्याला फरशीची घनता फरशीची घनता पण दिलेली आहे. दोन्हीवरून आपण आकारमान काढलं म्हणजे तेच आकारमान बाजूला सारलेल्या पाण्याचं असेल. आता त्या बाजूला सारलेल्या पाण्याचं वजन काढायचं आहे. आकारमान आपल्याला मिळालेलं आहे, तर वजन कसं काढणार? जे आकारमान आहे त्याला घनताने आपण जर गुणलं, आकारमान गुणिले घनता बरोबर वजन आहे इथं. ठीक आहे. पाण्याची घनता आपल्याला माहिती आहे का? 1 ग्राम पर सी सी. ठीक आहे. 40 गुणिले 1 म्हणजेच 40 येईल, म्हणजे 40 ग्राम इतकं बल वरच्या दिशेने प्रयुक्त होत आहे. कशानुसार? आर्किमिडीजच्या तत्वानुसार. मग तेवढं वजन, आता गुरुत्वीय बलामुळं फरशीचं वजन जे आहे ते खालच्या दिशेने प्रयुक्त होत आहे. ठीक आहे. खालच्या बाजूला त्याची दिशा असेल आणि आर्किमिडीजच्या तत्वानुसार वरच्या दिशेने बल प्रयुक्त होत आहे. पाण्यामध्ये जर तो फरशीचा तुकडा बुडवला तर तो खालच्या दिशेने प्रयुक्त होणारा बल किती आहे? गुरुत्वीय बलामुळे ते आहे 100 ग्राम, म्हणजे फरशीचं जे हवेतील वजन असेल तेवढं. आणि वरच्या दिशेने प्रयुक्त होणारं बल आपण आर्किमिडीजच्या तत्वानुसार काढलेलं आहे, ते किती आहे? 40 ग्राम. म्हणून दोघाची वजाबाकी करायची. एक बल खालती प्रयुक्त होत आहे खालच्या दिशेने, दुसरं वरच्या दिशेने प्रयुक्त होत आहे. दोघाची वजाबाकी केली तर ते येईल 60 ग्राम, म्हणजे पाण्यातील वजन हे 60 ग्राम असेल. ठीक आहे. या लेक्चरमध्ये एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग.